नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 16वा हप्ता हा 25 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काल भाषणामध्ये आपल्या बोलताना सांगितले व डीडी सह्याद्री न्यूजवर काल संध्याकाळी 7 वाजताच्या बातम्यामध्ये प्रसारित करण्यात आलेलं की 16वा हप्त्याचे 18,000 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे, हस्तांतरित करण्यात आले. त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि 9,000 करोड हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहे अशी देखील माहिती त्यांनी भाषणामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान निधीचा हप्ता हा आपल्या शेतकऱ्यांना कधी मिळाला आहे आणि याच्यापूर्वीचे हप्ते कसे मिळालेले आहे आणि 15वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला की नाही मिळाला त्यासंबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत समोर. तर व्हिडिओ संपूर्ण स्किप करता शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, काल डीडी सह्याद्री न्यूजवर संध्याकाळी 7 वाजताच्या बातम्यामध्ये प्रसारित करण्यात आलेले आहे की भारताचे पंतप्रधान यांनी आपल्याच वक्तव्यामध्ये सांगितलेले आहे की 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना 18,000 करोड रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर अशी देखील त्यांनी माहिती या बोलताना सांगितली आहे. त्याच्यानंतर 9,000 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले असे देखील त्यांनी बोलताना सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग होणार आहे. त्यामुळे हा जो पीएम किसान सन्मान निधीचा 2,000 रुपयाचा जो हप्ता आपल्याला वार्षिक 4 महिन्यांना एकदा मिळत असतो, वर्षाला 6,000 रुपये असे मिळत आहे आतापर्यंत. आता पुढील काळात वाढेल नाही वाढेल, जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत या अफवावर विश्वास ठेवायचा नाही. कारण आता समोर आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा लोकशाही निवडणूक जी आता समोर 2024ची आता समोर सुरू होणार आहे, त्यामध्ये आता निवडणूक याच्या कर्जमाफीचं गाजर आणि ह्या 16व्या हप्त्याचं गाजर हे शेतकऱ्यांच्या असा गोल 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 फिरत राहते आणि भाववाढीची गोडी ह्या शेतकरी रोज खाऊन खाऊन झोपी झाला आहे. ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये आले का असा अमाप असा खुश होऊन जातो. त्यामध्ये आपल्या भावाचं काही लेणं देणं राहत नाही. शेतकऱ्यांना त्या 2,000च्या पीएम किसानच्या गोडीमध्येच आणि कर्जमाफीच्या या घोषणेमुळेच हा शेतकरी कर्जमाफीची आणि भाववाढीची गोडी खाऊन हा रोज झोपेत चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा 16वा हप्ता हा जारी केलेला आहे. पंतप्रधान यांनी काल संध्याकाळ 7 वाजताच्या बातमीमध्ये प्रसारित झाल्या. त्यांनी आपल्या शब्दांमध्ये सांगितले का शेतकऱ्यांना 18,000 करोड रुपये हस्तांतरित करण्यात येतात. त्यापैकी 9,000 करोड हे हस्तांतरित झाले, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत. तर आपल्या खात्याची किंवा आपल्या या बँकेमार्फत चेक करून घ्या, आपल्या खात्यावर आले किंवा नाही आले त्याची शहानिशा करून घ्या. नाही तर 8 ते 10 दिवसांमध्ये, कारण वेळ लागतो ह्या गोष्टीला, हस्तांतरित होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आज लोकमतची बातमी आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किती तुम्हाला सांगतो आत्महत्या, एकूण आत्महत्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या झाल्या आहे. 509 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे. त्याच्यामुळे कमी पाऊस, नापिकी तसेच भाव मिळणं नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी कराव्या लागत आहे. तर सरकारने ह्या फालतूच्या गोष्टी न करता शेतकऱ्यांचं जर आर्थिक उत्पन्न वाढायचं असेल तर त्यामुळे प्रत्येक मालाला शेतकऱ्याचा हमीभाव हा शेतकऱ्यांना जो भाव लागते त्या भावाप्रमाणेच हमीभाव दिला तरच हा शेतकरी हा उन्नत होऊ शकतो आणि प्रगतशील होऊ शकतो. हे 2,000 वर्षाचे 6,000 रुपये देण्याची काही शेतकऱ्यांना गरज नाही. आम्हाला आमच्या पिकाचा भाव जर मिळाला तर शेतकरी बंधूंनो, सर्व शेतकरी हा 6,000 रुपये वर्षाला ह्या केंद्र सरकारला सुद्धा पाठवू शकतो, एवढी ताकद आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे. तर शेतकरी बंधूंनो, कमी पाऊस व नापिकी यामुळे मागील 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. गेल्या 5 वर्षात 509 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये 338 मराठा शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविलेली आहे. आजची बातमी आहे, लाईव्ह बातमी. आत्महत्येमुळे मराठा समाजाचे सर्वाधिक नुकसान झालेले असल्याचे दिसून येत आहे. याविषयीचा अहवाल जालना जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2018 ते 2023 या काळामध्ये 237 आपल्या शेतकरी बांधवांना ह्या शासनाच्या धोरणामुळे त्यांना हे मरणयातना व आपली जीवनयात्रा अशी संपवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2022 मध्ये 56 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 5 वर्षामध्ये
ओबीसी समाजातील 49 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड आहे. समाज कोणताही असो, आत्महत्या करणारा फक्त हा शेतकरी आहे. समाजाचं काही लेनदेन नाही. पण केंद्र सरकारचं धोरण जर चांगलं हमीभावाविषयी किंवा आमच्या मालाविषयी जर राखलं तर आमच्या शेतकऱ्याची आत्महत्या बंद होईल. पण हे आपले माननीय पंतप्रधान फक्त घोषणाचा पाऊस करत आहे, पण शेतकऱ्याच्या हमीभावाविषयी बोलायला तयार नाही. आमचा तुमचा माल कुठेही विक्रीस नेऊन पाठवून आज कापसाची अशी परिस्थिती का 6,000पासून कापूस हा विक्रीस होत आहे न 7,020 रुपये हा हमीभाव आहे. मग याचे तुम्ही कधी नियोजन करा ना, केव्हा शेतकऱ्यांना न्याय द्याल, हा देखील भला मोठा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडल्यास बघत असणारा शेतकरी बांधव असा तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.